जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. ज्ञानोबांचे हे जे लेखन आहे ते आत्मस्वरूपामध्ये असल्यामुळे ते जे जे बोलतील ते सोपे का बोलेनात, पण ते आपल्यासारख्या आत्मस्थितीमध्ये नसलेल्या जीवभावात असलेल्या साधकांना मोठे गहन वाटते. म्हणून हरिपाठाचे अभंग भलतेच सोपे आहेत असे जर कुणी म्हणत असेल तर ती त्यांची चूक आहे. ज्ञानोबांनी हरिपाठाचे हे जे अभंग सर्वसामान्य भक्तांसाठी जरी लिहिले असले तरी तसा त्यांचा भेद नाही की हे कुणी सामान्यांनी वाचावे व हे विद्वानांनी वाचावे. प्रत्येक ठिकाणी त्यांचे विषय भिन्न आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये भगवद्गीतेचे त्यांचे निरूपण आहे. भगवंत श्रीकृष्णाचे जे कथन आहे तेच सांगितले आहे. चांगदेव 65 मध्ये चांगदेवाला उपदेश आहे. अमृतानुभवामध्ये त्यांचा स्वतःचा अनुभव त्यांनी सांगितला आहे. आणि या गाथेमध्ये हे जे अभंग त्यांनी लिहिले आहेत ते त्यांचे स्वतंत्र असे काव्य आहे. त्यांना असे वाटले की भक्तांसाठी आपण खूप खूप सांगून ठेवावे आणि म्हणून त्यांनी हे सगळे लिहून ठेवले आहे. त्यांचा आपल्याला संपूर्ण परिचय व्हावा, त्यांच्या लेखनाचा आपल्या सर्व साधकांना परिचय व्हावा म्हणून हा अभंगाचा प्रकार आपण येथे घेत आहोत. याआधी आपण त्यांचे 2 अभंग पाहिलेत, पण ते दोन्ही फार कठीण आहेत. देवाची येद्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधी येल्या. ही पहिली ओवी इतकी कठीण आहे. लोक तिच्या नुसत्या वाचनाचा फायदा घेतात, वाचून काढतात. देवाच्या द्वारामध्ये गेले की आपल्याला सगळ्या मुक्ती प्राप्त होतात. झालं, बस. पण ते देवाचे द्वार काय आहे, त्या मुक्ती कोणत्या आहेत, त्या कशा प्राप्त होतात, याच्याबद्दल जर समज नसेल, ज्ञान नसेल तर अज्ञानी माणसाला ते वाचून काहीच उपयोग नाही असे ज्ञानोबा सांगतात. यानंतर आपल्याला हा 3रा अभंग पाहायचा आहे. बघा आता या 3ऱ्या अभंगामध्ये ज्ञानोबा तत्वज्ञान अगदी सोपे करून सांगतात. त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारासार विचार हरी पाठ. सगुण निर्गुण गुणांचे अगुण, हरिविण मन व्यर्थ जाय. अव्यक्त निराकार नाही जाकार, जेथुनी चराचर हरिसी भजे. ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी, अनंत जन्मोनी पुण्य होय. हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ज्ञानोबा म्हणतात, त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. त्रिगुण म्हणजे 3 गुण, सत्व रज तम. हे असार टाकाऊ आहेत, त्याज्य आहेत. कारण ह्या 3 गुणांनीच आमच्या मनामध्ये, बुद्धीमध्ये, देहामध्ये, अंतःकरणामध्ये आमचे निरनिराळे प्रकार बनवून टाकले. आमची कर्मे त्या 3 गुणांनीच बिघडवून टाकलीत. त्यामुळे हे जे 3 गुण आहेत ते असार आहेत. सत्वगुण चांगला असला तरी तोही एक गुणच आहे. म्हणून 3ही गुणांच्या पलीकडे जा, गुणरहित व्हा असे ज्ञानोबा आपल्याला सांगतायत. आणि हेच तर मुख्य आहे. सत्व रज तम हे गुण असार आहेत. आणि सार म्हणजे घेण्यासारखे काय आहे, टाकण्यासारखे काय आहे. 3ही गुण टाकून द्या, त्यांच्यामध्ये अडकू नका असे ज्ञानोबा सांगतात. मग काय घ्या, काय सार आहे? ते म्हणतात निर्गुण हे सार. आता ज्ञानोबांचा हा जो उपदेश आहे तो इतका सोपा नाही. निर्गुण व्हायचे, गुणरहित व्हायचे. निर्गुण म्हणजे ज्यातून सगळे गुण निघून गेलेत असे. आम्ही गुणरहित झालो आहोत अशी जी स्थिती आहे ना ती घ्या. कठीण आहे हे. निर्गुण हे सार आहे, म्हणून सार घ्या आणि असार टाका. अहो कितीही वर्ष कुणी नुसते अभंग पाठ करीत बसला किंवा म्हणत बसला तरीही हे असार टाकल्याशिवाय त्याला काहीही लाभ होणार नाही.
आता वारकरी संप्रदायामध्ये हे दररोज त्यांचे वाचन असते. त्यांना नियम करून दिलेले आहेत. वारकरी म्हटला की त्याने इतके नियम पाळले पाहिजेत. हरिपाठाचे अभंग त्याने दररोज वाचलेच पाहिजे असा नियम घालून दिलेला आहे. आणि हा खूप चांगला नियम आहे. निदान तो परमार्थाला अनुकूल प्रवृत्तीचा तरी होईल. आणि म्हणून ज्ञानोबांना हे जे अभंग आहेत, हे अभंग सामान्य माणसाने वाचावेत असे वाटते. बघा, आता ज्ञानोबा अभंगामध्ये त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारा सार विचार हरिपाठ असे म्हणतात. हा हरिपाठ भगवंताच्या स्मरणाचा प्रकार आहे. हरी शब्दाचा अर्थ विशिष्ट देव नाही. दुसऱ्या अभंगात ज्ञानोबांनी सांगितले आहे की एक हरी आत्मा जीव शिव समा. आत्म्याकडेच त्यांचे लक्ष आहे. एखाद्या विशिष्ट देवतेसंबंधी ज्ञानोबा बोलत नाहीत. ज्ञानोबा आत्म्यासंबंधी बोलतायत. म्हणून ज्ञानोबा येथे म्हणतात, सारा सार विचार करा, म्हणजेच सार घेणे आणि असार टाकणे. ज्या विचाराने आम्हाला सार घेता येते आणि असार टाकता येते त्याला सारा सार विचार म्हणतात. सारा सार विचार हा बुद्धीत असतो. बुद्धीमध्ये विचार तयार होतात. म्हणून आमच्या बुद्धीमध्ये इतकी निर्मलता असली पाहिजे की आम्हाला चांगले घेता आले पाहिजे आणि वाईट आहे ते टाकता आले पाहिजे. पण जर आम्हाला चांगले आणि वाईट कळलेच नाही, काय घ्यावे आणि काय सोडावे हे जर कळलेच नाही, तर याचा अर्थ असा होईल की आम्हाला सारासार बुद्धीच नाही. आणि साधकाची अशी स्थिती असू नये. साधकाला जे चांगले असेल ते घेता आले पाहिजे आणि जे वाईट आहे त्याचा त्याग करता आला पाहिजे. म्हणून हा सारासार विचार आहे. ज्ञानोबा म्हणतात, हरिपाठ आहे तो आत्म्याच्या स्मरणासाठी आहे. आपण तो विचार केला पाहिजे. तुम्ही आत्म्याचे स्मरण करा. तो आत्मा तुम्हाला बुद्धीमध्ये चांगला विचार देईल. त्या हरीचा पाठ करा, त्याचे नामस्मरण करा. मग तो तुमच्या बुद्धीमध्ये चांगला विचार निर्माण करेल. म्हणून प्रत्येक साधकाने, प्रत्येक भक्ताने हे हरिपाठ वाचले पाहिजेत असे ज्ञानोबा म्हणतात. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.